आज आम्ही मुलांना एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशन पुणे येथील संविधान कट्ट्यावर लोकशाही उत्सव या कार्यक्रमाअंतर्गत बाल मेळाव्यामध्ये घेऊन चाललोय. पुण्याच्या जवळ राहण्याचा हा एक फायदा आहे. इथे सांस्कृतिक आणि देशासाठीचे भरपूर उपक्रम होत असतात. सगळेच उपक्रम खूप छान आणि सुंदर असतात. आमचा प्रयत्न हा असतो की आमच्या वेळेला जुळतील अशा सर्व कार्यक्रमांना आम्ही मुलांना घेऊन जातो. आज या कार्यक्रमांमध्ये मुलांना काही गाणी, घोषणा, खेळ सांगितले जाणार आहे. चला तर मग बघूया मुले काय धमाल करतायत तिकडे. चम्मच हो गया, कटोरी भी बहुत छोटी हो रही है, थोड़ा बड़ा चाहिए कुछ. बर्तन से पहले कुछ छोटा होता है क्या? वाटी प्लेट भर के खाएंगे. दाढ़ी वाले बाबा कैसे खीर पकाएंगे? कैसे पकाएंगे? ऐसे खीर पकाएंगे. या चला दोस्तानो माणूस बनूया, जमून सारे येथे आता गाणे गाऊया. या चला दोस्तानो माणूस बनूया, जमून सारे येथे आता गाणे गाऊया. आता गाणे गाऊया, आता माणूस बनूया, आता हुशार होऊया. बरेचसे कार्यक्रम हे मोठ्या माणसांसाठी आणि त्यामुळे हा कार्यक्रम जो आहे हा आपण छोट्या मुलांसाठी केलाय. 6 ते 18 अशा सगळ्या मुलांसाठी आपण हा कार्यक्रम ठेवलेला. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, विविधता में एकता, विविधता में एकता, मुलगा मुलगी एक समान, हम सब त्याच्या पुढे ऋषिकेश दादा उभा आहे. तो एक छान गमतीशीर खेळ घेणार आहे तुमच्या बरोबर. तो काम, ती काम. पुढे आपले सुतार काम आहे, रेशमाताई आहे, ती तुम्हाला लाकूड काम करायला शिकवेल. त्यानंतर सुतळीपासून काही बनवायचं ते काम आहे, तो छोटासा स्टॉल आहे. आपली प्रीताताई आहे तिथे. मनामध्ये पवित्र भावना, पाण्यासाठी युद्ध होणार, तिसराही महायुद्ध पाण्यासाठी होणार आहे. आपल्या पवित्र हाताने हा दिवा पेटवतील. हा दिवा जर पेटला तर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. आणि दिवा जर पेटला नाही तर कोणतरी इथं पापी मुलगा किंवा मुलगी बसते, त्याला शोधून काढणार आहे. मॅडम आपल्या पवित्र करकमलांनी हा दिवा पेटवतील. याच्यामध्ये काय बदल होतं? पाण्याने आग लागते का विसते? इथं काय झालंय? कुणामुळे? ऐश्वर्यामुळे. असं गोट नाही करायचं, असं करायचं. मॅडम काय बघा.
प्रथम आणि जिजा यांनी आज चांगलीच धमाल केली. ताईंच्या बरोबर गाणी म्हटली, दादांबरोबर घोषणा दिल्या, सुतारकामाचा थोडा अनुभव घेतला. त्यातून त्यांची जिज्ञासा जागृत झाली. आता त्यांना सुतारकाम करायची इच्छा झाली. सुतळीचे काही खेळ खेळलेत आणि संविधानाची पहिल्या प्रतीची फोटोकॉपी हातात घेऊन पाहिली. अशी भरपूर धमाल करून आता आम्ही घरी चाललोय.